परंतु महाराष्ट्रामध्ये सध्या विरोधी पक्ष आहे असं वाटत नाही. विरोधी पक्षाची भूमिका ही सामाजिक कार्यकर्तेच करतायत, परंतु नंतर काही नेते आवाज तर उठवतात, परंतु त्यानंतर ते एकदम थंड झालेले दिसतात. कोण म्हणते आमच्याकडे सीडी आहे, आता जो आतमध्ये गेला तो पण म्हणत होता सीडी आहे. आता ती सीडी आणि तो जे बटन दाबणार होता ते बटन पण आता आतमध्येच आहे. तो विरोधी पक्षाच्या एका पक्षापैकी आहे. कोण कोणावर कारवाई करणार? कुणीही करणार नाही. सगळे एकमेकांना सांभाळून घेतील. आता इथं हनी पण नाही आणि ट्रॅप पण नाही, तरी सेक्स स्कॅन्डल आहे, ब्लॅकमेलिंग आहे, खंडणी आहे, सगळं आहे. नाव काय द्यायचं हा भाग वेगळा आहे. सध्या महाराष्ट्रामध्ये हनी ट्रॅपच्या प्रकरणाची गावखेड्यापर्यंत चर्चा रंगलेली आहे. गावागावामध्ये ह्याच चर्चा सुरू आहेत की ते 72 नाव कुणाचे आहेत आणि त्यामध्ये अधिकारी किती, मंत्री किती, आमदार खासदार किती, यावर सध्या चर्चा सुरू आहेत. आणि हेच प्रकरण विधिमंडळात सध्या अधिवेशन जे पार पडलं त्याच्यामध्ये सुद्धा गाजलं. आणि काही नेत्यांचं असं सांगितलंय की या हनी ट्रॅपच्या प्रकरणामुळे महाराष्ट्रामध्ये सत्तांतर झालं आणि हे जर प्रकरण उघड झालं तर आता सुद्धा सत्ता बदल होऊ शकतो, इतकं मोठं हे प्रकरण आहे. या प्रकरणाच्या मुळाशीच गेलं तर महाराष्ट्र शासनाचं किती नुकसान झालंय आणि जी गोपनीयता आहे ती किती भंग पावली आणि अधिकाऱ्यांनी या प्रकरणात अडकल्यामुळे किती माहिती समोर दिली गेली यावर देखील आता चर्चा सुरू होत आहेत. आणि अधिकारी म्हटलं की त्यावर बारकाईने नजर ठेवून आणि त्यांच्या चुकावर बोट ठेवणारे RTI कार्यकर्ते श्री विजय कुंभार सर माझ्यासोबत आहेत. सर, हे प्रकरण तुम्ही पाहतच आहात, तर तुमचं काय निरीक्षण आहे? जे 72 नावं समोर येत आहेत सध्या, तरी 72 नावच आहेत की याच्या पाठीमागे सुद्धा काही दडलेले अधिकारी अजून आहेत? ही नावं किती आहेत याच्या संदर्भात थोडासा संभ्रम जरी असला तरी मुळात जसं दाखवलं जात आहे की हे एकच प्रकरण असावं तसं मला याच्यामध्ये दिसत नाही. काही वेगवेगळी प्रकरणं आहेत, त्या वेगवेगळ्या प्रकरणांचा एकमेकाशी संबंध आहे असं मात्र निश्चितपणे म्हणता येईल. आणि या प्रकरणामुळे यापूर्वी अशा घटना घडल्या, प्रत्येक वेळेला त्याच्यावर पांघरून टाकण्यात आलं. आताही तेच घडतंय की मूळ जे प्रकरण आहे हे 72 नाव वगैरे सोडून द्या, काही नावं तर माझ्याकडे आहेत, परंतु जोपर्यंत त्याच्यावर पूर्णपणे कोर्ट शिक्कामोर्तब करत नाही तोपर्यंत ती नावं घेण्यात अर्थ नाही. परंतु याच्यामध्ये जे काही समोर येत आहे, जे काही लपवलं जात आहे आणि ते जी काही माहिती झिरपते त्याच्यावरून असं दिसतं की याच्यामध्ये अधिकाऱ्यांबरोबरच काही वरिष्ठ मंत्री वगैरे सुद्धा किंवा राजकीय नेते सुद्धा याच्यामध्ये अडकलेले आहेत. आणि त्यांना वाचवण्यासाठी म्हणूनच हे प्रकरणाचं कमीत कमी वाच्यता व्हावी किंवा होऊ नये याची दक्षता घेतली गेली. म्हणजे विधानसभेमध्ये सांगितलं गेलं की याच्यामध्ये हनी पण नाही आणि ट्रॅप पण नाही. पण दुसरीकडे जर बारकाईने बघितलं तर अधिवेशनाच्या 15 दिवसाच्या काळामध्ये एका व्यक्तीला अटक झाली, जामनेरचा प्रफुल्ल लोढा. त्याच्यावर सुरुवातीला मुंबईमध्ये 2 गुन्हे दाखल झाले, 2 तारखेला आणि 5 तारखेला 14 तारखेला असे काहीतरी, आणि 17 तारखेला पुण्यात गुन्हा झाला. आणि हे गुन्हे साधे सुधे नव्हते, हे तर अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार करणे वगैरे वगैरे स्वरूपाचे हे गुन्हे होते. आता एवढे मोठे गुन्हे वरिष्ठ अधिकाऱ्यांना किंवा राजकारण्यांना आणि मंत्र्यांना माहिती नसतील असं मात्र अजिबात वाटत नाही. तरीही या गुन्ह्यांची वाच्यता झाली नाहीत. म्हणजे इतकी दक्षता घेण्यात आली की ते पेपरमध्ये सुद्धा त्याच्या बातम्या येऊ नयेत, माध्यमामध्ये सुद्धा येऊ नयेत, एवढी दक्षता घेतली गेली आणि काही झालेलं नाही असं सांगितलं गेलं. परंतु नंतर ज्या काही गुन्हे पुढे येत आहेत त्याच्यावरून असं दिसतंय की बरीच प्रकरणं आहेत. काही बाबतीमध्ये दोन्ही बाजूने तक्रारी झाल्या, म्हणजे तक्रार करणारी बद्दलही तक्रारी आहेत आणि ज्यांच्यावर बद्दल तक्रार झाली त्यांच्याबद्दलही तक्रारी आहेत. याच्यातला महत्त्वाचा मुद्दा असा आहे की अशा प्रकरणामुळे जे काही घडतं ते राज्य शासनात घडतं. राज्य शासन म्हणजे काही कोणी खाजगी व्यक्ती नाही आहे. राज्याची देशाची गुप्त माहिती बऱ्याचदा त्यांच्याकडे असते. काही गोष्टी या बाहेर येऊ द्यायच्या नसतात आणि तरी त्या किंवा काही काही असो, टेंडर मंजुरी असेल, आणखी काही गोपनीय माहिती दिल्यामुळे कोणाचा काही फायदा झाला असेल, तर अशा अनेक गोष्टी असतात. परंतु साधारणपणे अपेक्षा ही आहे की जनता ही या देशाची मालक आहे, त्याच्यामुळे याच्या संदर्भात काय घडलंय हे प्रशासनानं आणि शासनानंही सांगणं गरजेचं आहे. परंतु सध्या तरी त्या गोष्टीचा पूर्णपणे अभाव दिसून येतोय. तुम्ही तुमचे ट्विट आम्ही काही वाचले तर त्यामध्ये तुम्ही आज संशय व्यक्त करताय सरकारच्या कामकाजावर आणि विरोधकांवर सुद्धा, असं का बरं? असं कारण असं आहे
की माझं एक स्पष्ट मत आहे. म्हणजे त्याला कुणाला काय वाटतं, कुठल्या राजकीय पक्षाला त्याचं काय वाटतं याच्याशी मला देणं घेणं नाही. परंतु महाराष्ट्रामध्ये सध्या विरोधी पक्ष आहे असं वाटत नाही. विरोधी पक्षाची भूमिका ही सामाजिक कार्यकर्तेच करतायत. कारण जर एवढा मोठा गुन्हा घडतोय म्हणजे असं एकच नाही, अशा अनेक प्रकरणं आहेत. काही निविदांच्या बाबतीत विधानसभेत बोललं गेलं किंवा आणखी काही ठिकाणी बोललं गेलं, परंतु नंतर काही नेते आवाज तर उठवतात, परंतु त्यानंतर ते एकदम थंड झालेले दिसतात. आणि एखाद्या राजकीय पक्षाच्या नेत्याने, मोठ्या नेत्याने, प्रस्थापितांचं बोलतोय, बाकीच्या राजकीय पक्षांकडे कोणी लक्ष पण देत नाही. त्याने आवाज उठवल्यावर काहीतरी बदल घडत असतो, घडायला भाग पडत असतं. विशेषतः न्यायालयात वगैरे त्यांच्या शब्दाला इतरांच्या शब्दापेक्षा जास्त किंमत असते. आमच्यासारखे गेले तर न्यायालय सुद्धा 50 प्रश्न विचारते. आणि सामान्य माणसाला किंवा सामान्य कार्यकर्त्याला पुन्हा पुन्हा कोर्टात जाणं शक्य होत नाही. तिथे दोन्ही बाजू एकमेकांशी संगनमत असल्यामुळे ते त्या कार्यकर्त्यालाच अडचणीत आणतात. त्यामुळे राजकीय पक्षांनी याच्यात जास्त सजगतेने लक्ष घालायची गरज होती. परंतु तसं साठलोट आहे त्यांच्यामध्ये. 100% असं 100% आहे. त्याशिवाय ही प्रकरणं दडपली कशी जातात. कोण म्हणतं आमच्याकडे अमुक आहे, कोण म्हणतं आमच्याकडे CD आहे, कोण म्हणतं पेन ड्राईव्ह आहे. अरे पण कुठे आहे, आम्हाला देऊ नका, पण निदान ज्या त्या यंत्रणा आहेत त्या अधिकाऱ्यांना तरी द्या, त्या यंत्रणांना तरी द्या. पण तेही दिसत नाही. आणि हे कधीपासून चालू 4 वर्षापासून. कोण म्हणते आमच्याकडे CD आहे, आता जो आतमध्ये गेला तो पण म्हणत होता CD आहे. आता ती CD आणि तो जे बटन दाबणार होता ते बटन पण आता आतमध्येच आहे. प्रफुल्ल लोढा जर समजा बाहेर असते तर याचा भांडाफोड झाला असता असं तुमचं म्हणणं आहे? शक्यता आहे, परंतु ह्या सगळ्या गोष्टींचा वापर हा वेगळ्या कारणांसाठी केला गेला असावा असं माझी शंका आहे. म्हणजे निविदा मिळवणं, काही लोकांकडून काहीतरी कामं करून घेणं, यासाठी त्याचा वापर करून घेतला गेलावा असे माझी शंका आहे. आणि त्या संदर्भात माझी शंका याच्यासाठी आहे की बऱ्याच गोष्टीवर आरोप झाले, त्यानंतर मग निविदांच्या बाबतीत, आणि त्यानंतर आरोप कुठे गेले आणि पुढं काहीच झालं नाही. तर तो कदाचित असता बाहेर आणि त्याच्या मनासारखं साध्या 2 गोष्टी आहेत ना. हा पूर्वी गिरीश महाराजांचा विरोधात होता, तो नंतर अचानक सहकारी झाला. आता हे काही तो सामाजिक कार्यकर्ता नाही की हे काहीतरी चांगलं घडतंय म्हणून त्याचं मत बदललं. तो बदल नक्की राजकीय किंवा व्यापारी अशा 2 पैकी एकच होता, आणि व्यापारी जास्त होता असं मला त्याच्यामध्ये नक्की म्हणायचं आहे. आता हे 72 जणांची नावं समोर येत आहेत, पण तुमची काय माहिती आहे की किती अधिकारी याच्यामध्ये अडकलेले आहेत आणि कशा कशा पद्धतीने हे सगळं चालत असतं? खूप असतील. मुळात ही 72 नावं, 72 आकडा कुठून आला हे माझ्या लक्षात येत नाही. परंतु काही नावं म्हणजे काही प्रकरणं माझ्यासमोर आहेत, त्याच्यातही काही अधिकाऱ्यांची नावं आहेत. आणि हे पकडले गेले किंवा समोर आलेले, ज्यांच्या विरोधात परस्पर विरोधी तक्रारी झाल्या, ते लोक आहेत. किती आहेत? हे असे माझ्याकडे यादी सुद्धा 20-25 लोकांची, आणखी ती वाढेल सुद्धा. कारण त्याच्यामध्ये मग ते FIR शोधून, मग ते कोर्टाचे केसेस शोधून त्याचा अभ्यास करावा लागेल, जास्त असेल. पण त्याहीपेक्षा याच्यामध्ये असं झालंय की विशेषतः नाशिकच्या जे 16 साली घडलं होतं त्याच्यामध्ये, की ती महिला तिथे अटक झाली, नंतर ठाण्याला अटक झाली, आणि बऱ्याच केसेस हे शासनाच्या वकिलांनी कोर्टात लिहून दिलंय की या महिलेने बऱ्याच म्हणजे 15 तरी FIR आहेत त्याच्यामध्ये, की ज्याच्यामध्ये आधी FIR केल्यानंतर मागे घेतले. आता रेप किंवा विनयभंगासारखी केस कशी मागे घेतली जाते हे मला कळत नाही. त्याच्यामुळं जे अडकले किंवा ज्यांनी कॉम्प्रोमाइज केलं ते आणखी वेगळेच असेल. ही 72 म्हणजे 72ची यादी माझ्याकडे नाही, परंतु काही लोकांची नक्की. तर हे 72 म्हणजे फक्त पुढे आलेली प्रकरणं आहेत. आणि हे काही सज्जन नाहीत, संत नाहीत. मला त्या महिलेने ट्रॅप केलं असं ते म्हणतायत, परंतु मला ते खरं वाटत नाही. कारण तुमच्यामध्ये काहीतरी मुळात आतमध्ये विकृती होती, त्यामुळे तुम्ही अशा प्रकरणात अडकलेले आहात. आता दोष कुणाला द्यायचा हा नंतरचा भाग आहे. तोच प्रश्न मी विचारणार होतो की हनी ट्रॅप या नावाखाली जी कोणी महिला आहे तिच्यावर हे सगळं लेबल लावून हे मोकळे सुटतायत अधिकारी बऱ्यापैकी. पण असेही काही अधिकारी आहेत का की ज्यांनी शोषण केलं महिलांचं आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर आमच्यावर हनी ट्रॅप होतोय असं? त्या केसेस आणखी वेगळ्या आहेत. त्या या 3 प्रकरणामध्ये कुठे नाहीत, परंतु अशाही केसेस आहेत, पण त्या वेगळ्या आहेत. याच्यामध्ये काय झालंय की अधिकाऱ्यांनी, एक महिला किती ठिकाणी जाऊ शकते, सगळीकडचे अधिकारी तिचं कसे काय शोषण करतील
याचा अर्थ जे कोणी अडकलेला आहे किंवा ज्या महिलेवर आरोप होत आहेत त्या महिलेने प्रत्येक ठिकाणी कुठेतरी काहीतरी गोंधळ घातलेला आहे, त्यामुळेच झालेत ना. नाशिकला होतात, पुण्यात होतात, मुंबईला होतात, इकडे होतात, तिकडे होतात, हे काय आपोआप घडत नाही. याचा अर्थ जाणीवपूर्वक हा व्यवसाय म्हणूनच स्वीकारला गेला असावा असं मला वाटतं. हे प्रकरण तडीस जाईल का? याची पूर्ण निष्पक्षपातीपणे चौकशी होईल असं वाटतं? मला नाही वाटत. याचं कारण असं आहे की विशेषतः जर काही पोलीस खात्यातले जर अधिकारी बघितले तर त्यांनी त्या प्रकरणाच्या मुळाशी जाण्यापेक्षा ते प्रकरण असं दाबलं कसं जाईल किंवा त्या महिलेला कसा विरोध होईल किंवा आपल्या अधिकारी आता IPS अधिकारी अडकल्यानंतर चौकशी जर खालचा PSI करणार असेल तर तो काय चौकशी करणार आहे? त्याच्यामध्ये ते सगळं प्रकरण दाबलं जाण्याची शक्यता मोठी आहे. आणि असं प्रत्येक ठिकाणी जे अधिकारी आहेत ते काही किरकोळ शिपाई क्लास लेवलचे नाहीत, ते क्लास 1 सुपर क्लास 1 लेवलचे अधिकारी आहेत. मी सुरुवात करत असताना असं म्हटलं होतं की राज्याचे किती नुकसान झाले, तर काही अधिकाऱ्यांनी हे मॅटर आपलं सॉल्व्ह करण्यासाठी 5-10 कोटी दिले. राज्याचं नुकसान कसं होऊ शकतं या सगळ्या प्रक्रियेत? मुळात हे जे 5-10 कोटी आले कुठून? तुमचा पगार 1-1.5 लाख रुपये, काही ठिकाणी 30-40 लाखात तडजोड झाली, काही मध्ये कोटीमध्ये झाली असं म्हणतायत. हा पैसा काय तुमच्या सेवेतल्या काय त्याला सेव्हिंग्ज म्हणतात त्याच्यातून दिलेला नाही. हा भ्रष्टाचाराचाच पैसा आहे, म्हणून तर देऊ शकले. सगळे अधिकारी असे अब्जाधीश नाहीत की जे सेवेत पण आले त्यांना अब्जाधीश पण आहेत, अशी संख्या खूप कमी आहे. ज्या अर्थी त्यांनी हे पैसे दिले त्या अर्थी त्यांनी भ्रष्टाचार केलाय. कुठल्या प्रकरणात केला याचा हे प्रकरण शासनाने इतकं सिरियसली घेतलं पाहिजे ना की म्हणजे मोहरी एवढं जरी कोणावर बालंट असेल तरी त्याच्यावर सखोल चौकशी करून सगळ्यांना सस्पेंड करून त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. पण इथं मात्र गुन्हे दाखल करण्याच्या ऐवजी एकमेकांना वाचवण्याचेच प्रयत्न जास्त झाले. ते याच्यातलं किती नुकसान झालंय, किती टेंडर मंजूर झाले, कुठली माहिती बाहेर गेली, कुठल्या जमिनी दिल्या किंवा जे काय असते ते गुन्हे, याची माहिती कळणार कशी लोकांना? घडलंय हे नक्की आहे, याचे पुरावे आहेत. काहीच घडलं नाही असं म्हणता येणार नाही. कोर्टात गेलंय, हायकोर्टात गेलंय, आरोप झालेत, कोर्टाचे निर्णय आहेत, त्याच्यामुळे ते काही घडलंच नाही काही असं म्हणणं पूर्ण चुकीचं आहे. त्याच्यामुळे याची सखोल चौकशी झाली पाहिजे. पण ती कितपत होईल यावर्षी ह्या माझ्या बाबतीत शंका आहे. कारण आता हे पहा, देवेंद्र फडणवीस असं म्हणतात की नाशिकचा एक नाव पुढे येतंय, एक मोठं रिसॉर्ट आहे, त्याच्यामध्ये विधान भवनामध्ये आरोप झाले की तिथे 7-7 कोटीचे कॅमेरे आहेत. बर हे जे रिसॉर्ट आहे ते कोणी किरकोळ कार्यकर्ता नाही, मोठा कार्यकर्ता आहे. महाराष्ट्रातल्या एका मोठ्या मंदिरावर तो 8 वर्षे ट्रस्टी होता. तो विरोधी पक्षाच्या एका पक्षापैकी आहे. कोण कोणावर कारवाई करणार? कुणीही करणार नाही. सगळे एकमेकांना सांभाळून घेतील. नंतर आरोप उलट कुठले तरी, मी कालच त्याच्यामध्ये म्हटलंय की कुठलं तरी छोटंसं प्रकरण काढून त्याच्यावर कारवाई केली जाईल आणि तेच प्रकरण मोठं होतं असं भासवलं जाईल अशी मला शक्यता त्याच्यात जास्त वाटते. मुख्यमंत्र्याचं तेच वाक्य मी पुन्हा तुम्हाला विचारतो की हानीही नाही आणि ट्रॅपही नाही. आता इथं हानी पण नाही आणि ट्रॅप पण नाही, तरी सेक्स स्कॅन्डल आहे, ब्लॅकमेलिंग आहे, खंडणी आहे, सगळं आहे. नाव काय द्यायचं हा भाग वेगळा आहे. आणि हे मी म्हणत नाही, कोर्टात गेले, कोर्टात शासनाचे वकील म्हणतायत, विजय कुंभारचे शब्द नाही आहे ते. आणि हे आत्ताही गुन्हे दाखल झालेले आहेत. म्हणजे हानी नसेल, ट्रॅप नसेल, पण पास्कोचे गुन्हे, राजकीय पक्षाच्या नेत्यांनी केलेले गुन्हे हे तर आहेत. हे जाहीर झाले, FIR झाले, तुम्हीच FIR केलेले आहेत. अनेक गोष्टी जे तुम्ही गौप्यस्फोट करत असता, माहिती मिळत असता, तुमच्याकडे या संदर्भात काही माहिती आहे का गोपनीय? नाही, गोपनीय माहिती नाही. जी माहिती आहे ती तशी पब्लिक डोमेनमध्ये नाही, पण मी माझ्या आणि ती सुद्धा अशी गोपनीय पण नाही, ती आहे उघडच. फक्त ती बघायची कशी आहे मला थोडंफार माहिती असल्यामुळे काही नावं वगैरे मला कळाली तेवढंच. धन्यवाद सर, तुम्ही आमच्याशी बोललात. थँक्यू सो मच. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम
म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.